दान देगा देवा तुझा विसर न व्हावा। या ठिकाणी माजलगाव तालुक्यातील दिंद्रूळ येथे श्री संत ज्ञानोबा वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक हरिभक्त परायण विष्णुकांत महाराज रासवे आज आपल्या समोर आहेत। महाराज न्यूज महाराष्ट्र चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो, कारण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपलं खूप मोठं नाव आहे। नेहमी आपण निस्वार्थपणे जनतेची एक आध्यात्मिक मार्गातून, या आध्यात्मिक क्षेत्रातून, कीर्तनरूपी सेवेतून आपण लोकांची सेवा करत असतात। नेहमी लोकांमध्ये असतात अनेक लोकांचे या ठिकाणी कार्यक्रम असतील, अगदी कुठल्याही कार्यक्रमाला तुम्हाला जर निमंत्रण आलं तर तिथं जाऊन तुम्ही कीर्तनरूपी सेवा देत असतात। आणि त्याचबरोबर श्री संत ज्ञानोबा वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून देखील तुम्ही नव्यानं सुरुवात केलेली आहे। पण या ठिकाणी अनेक छोटे मोठे विद्यार्थी आपल्याकडे आहेत आणि हे विद्यार्थी दिवसेंदिवस आपल्याकडे वाढणार आहेत, कारण आपण मुलांना तळमळीने शिकवत असतात आणि आपल्या कीर्तनरूपी सेवेतून आपलं पहिलंच नेटवर्क आहे। लोकांमध्ये आपण जाता मिसळतात, त्यांना चांगलं मार्गदर्शन करतात। यासाठी या ठिकाणी तुमचं नाव आहे महाराज, तुमचं मी प्रथमतः स्वागत करतो। तर या ठिकाणी सुरुवातीला तुमचा अल्प परिचय द्यावा। मी विष्णू वचिष्ठ रासवे, माझं मूळ गाव वांगी, श्री सद्गुरू नारायणबाबा संस्थान वांगी। नारायणबाबाचं खूप मोठं अधिष्ठान माझ्या गावामध्ये आहे आणि नारायणबाबांचेच शिष्य असणारे गुरुवर्य वैकुंठवासी बळीरामजी बाबा उर्फ मास्तर बाबा, या मास्तर बाबाचे नारायणबाबाचे आमच्यावर खूप उपकार आहे आणि मास्तर बाबांनीच आम्हाला खरं तर हाताला धरून परमार्थ कसा करायचा आहे हे शिकवलंय। आता या मास्तर बाबाच्याच गादीवर तिसरी गादी श्री गुरु एकनाथ महाराज माने ते सध्या गादीवर अध्यक्ष म्हणून आहेत आणि बाबांच्या सर्व कार्याचं, संस्थांचं काम बाबा पाहत आहेत। त्यांचे सर्वांचे आशीर्वाद पाठीशी येऊन आम्ही त्या ठिकाणी परमार्थाची आवड लहानपणीच 5वी 6वीत असताना निर्माण झाली आणि तिथून पुढं मग 10वी झाल्यानंतर आळंदीला जायची प्रवृत्ती गुरुवर्य मास्तरबाबांच्यामुळे झाली आणि त्यांनीच आळंदीत त्या ठिकाणी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, या संस्थेमध्ये मी 2004 साली प्रवेश घेतला आणि 2004 साली प्रवेश घेऊन मी 2005ला 14 मे 2004ला आळंदीला गेलो आणि 23 डिसेंबर 2005ला मी वांगीमध्ये सद्गुरू नारायणबाबांच्या मंदिरात गुरुवर्य मास्तरबाबांच्या समोर कीर्तन केलं की ज्या मास्तरबाबांना मोठमोठी महाराज लोक समोर बसली घाबरत होती, पण त्यांच्यासमोर त्या काळात मी 2.5 तास कीर्तन केलं। अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीनं तिन्ही लोक। या अभंगावर कार्तिकी वारी होती, शुद्ध वारी, आणि त्या कार्तिकी वारीच्या दिवशी मला गुरुवर्य मास्तरबाबांनी पहिलं कीर्तन करायला लावलं। तेव्हापासून माझी ही परमार्थातली वाटचाल आहे। नंतर आळंदीतलं शिक्षण पूर्ण करून मी 2009 साली वृंदावनला गेलो आणि त्या ठिकाणी शिवकरण पांडे गुरुजी यांचा माझा संबंध आला आणि मी पांडे गुरुजीकडे भागवताची संहिता घेतली। तदनंतर गुरुवर्य भागवत भास्कर डॉक्टर श्यामसुंदर पराशर शास्त्री पराशर अध्यात्मपीठ महाराजांच्या सानिध्यात काही दिवस मला राहता आलं आणि महाराजांच्या कथेतून आणि गुरुवर्य भागवत भास्कर श्रीकृष्ण कृष्णचंद्र ठाकूरजी महाराज या दोन्ही महात्म्यांचा पगडा माझ्या जीवनावर कथेचा पडला आणि म्हणून त्यांच्याच माध्यमातून मी आज महाराष्ट्रभर कथा आणि कीर्तन करत फिरतो। कोणी बोलवलं प्रेमाने जातो, कोणी 10 रुपये दिले प्रेमाने घेतो, कोणी नाही दिले तरी 10च वापस येतो, पण आजपर्यंत आयुष्यामध्ये कधी कोणाकडे 1 रुपयासाठी हात पसरला नाही। गुरुवर्य मास्तरबाबा जेव्हा मी पहिलं कीर्तन केलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की इथून पुढं लोकांनी तुला 1 रुपया दिला तरी गपचीप घ्यायचा आणि 10 रुपये दिले तरी गपचीप घ्यायचे, नाही दिले तरी गपचीप बसायचं। तो नेम माझ्या जीवनात आज तागायत आहे सुरू। जो दे उसका भी भला और जो ना दे उसका भी भला असं म्हणणारे या ठिकाणी हरिभक्त परायण विष्णुकांत महाराज रासवे आहेत। कारण या ठिकाणी अध्यात्मामध्ये निस्वार्थपणे सेवा करणारं या ठिकाणी हे व्यक्तिमत्व आहे। या ठिकाणी लोक अनेक लोक कीर्तन करतात, अनेक लोक या ठिकाणी कीर्तनामधून या ठिकाणी अनेक उपदेश देत असतात आणि त्याचप्रमाणे हरिभक्त परायण विष्णुकांत महाराज हे देखील चांगल्या पद्धतीने त्यांच्या कीर्तनाची एक वेगळी छाप असते। कारण जनसामान्य लोकांना, जनसामान्य समुदायाला या ठिकाणी प्रबोधन करण्याचं काम, समाज प्रबोधन करण्याचं काम हे करत असतात। त्याचबरोबर या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये देखील त्यांच्याकडे अनेक विद्यार्थी शिकत आहेत, अनेक विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्याचं काम
त्या ठिकाणी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ते आध्यात्मिक शिक्षण देण्याचं काम देखील करत असतात. महाराज, मला या ठिकाणी विचारायचं आहे, अनेक संत महात्म्याकडून आपण ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे, तुम्ही देखील अनुभवत आहे, त्या ठिकाणी संसार खूप दुःखमूळ आहे, खूप अवघड आहे असं या ठिकाणी संत महात्मे म्हणत असतात. पण तुम्ही या ठिकाणी दोन्ही गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. तुम्ही स्वतः या ठिकाणी संसारामध्ये देखील आहेत आणि परमार्थामध्ये देखील आहे, दोन्ही क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे. तर कशा पद्धतीने या गोष्टी तुम्ही शक्य केल्या आहेत? कारण अनेक लोकांकडून त्या गोष्टी खूप अवघड आहे, संसार जमत नाही, ज्याला संसार जमतो त्याला अध्यात्म जमत नाही असं लोक म्हणालेले असतात. पण तुम्ही दोन्ही क्षेत्रामध्ये आघाडीवर राहिलो, काय सांगायचं याबाबत? असं आहे की संसार करायची गरज नाही, संसार हा होतच असतो. खरं तर परमार्थ करावा लागतो आणि मुळात माणसाचा पिंड परमार्थासाठीच आहे. ज्ञानोबाराय म्हणतात ना, तुकाराम महाराज म्हणतात, देवी दिला देह भजना भूमठा. किंवा ज्ञानोबाराय सांगतात, देखे मनुष्य जात सकळ जे स्वभावताची भजनशील. माणसाचा पिंडच हा भजनासाठी, पण भजनासाठी जरी असला तरी संसार हे एक देहाच्या काही आवश्यकतेसाठी म्हणा किंवा आपल्या जीवनामध्ये धर्मशास्त्राने सांगितलेलं आहे की विधीने सेवन विषय त्यागाते समान. संसार म्हणजे विधीने विषयाचं सेवन करण्यासाठी संसार आहे. खरं तर संसाराचा आणि परमार्थ ह्या दोन्ही विरोधी गोष्टी आहेत, विरोधी टोक आहेत. संसाराचं टोक खूप खाली आहे आणि परमार्थाचं टोक खूप उंच आहे. आणि म्हणून संसार आणि परमार्थाची दोन्हीची सांगड घालता येते. कारण की शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी संसार आणि परमार्थ केला. संसार परमार्थ संपादिना दोन्ही. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणजे परमार्थ आणि संसार ज्याच्या जीवनात चांगला आहे दोन्हीही करता येतं, नाही असं नाही. बरोबर आहे. पण परमार्थात असून नुसता संसार उपयोगाचा नाही. खरं तर संसारात राहून ज्ञानोबा म्हणतात, आसोनी संसारी, म्हणजे संसारात राहून जीवेनं आणि मनानं परमार्थात राहणं हे खरं परमार्थाचं लक्षण आहे. नाही तर परमार्थ मुख करायला मोठा पण सर्व वृत्ती संसारात आहे, मग तो खरा संसारिकच आहे. पण संसारात राहून सुद्धा ज्याचं अंतःकरण खरंच भगवंताच्या सेवेविषयी, साधू संतांच्या सेवेविषयी, भगवंताच्या भक्तीविषयी तत्पर आहे, त्याला परमार्थ करणं काहीच अवघड नाही, सोपं आहे. बघा, या ठिकाणी हरिभक्त परायण विष्णुकांत महाराज यांच्या माध्यमातून आपण पाहिले की खरोखर हे दोन्ही टोक या ठिकाणी संसारामध्ये आणि परमार्थामध्ये या ठिकाणी त्यांनी झोकून दिलेला आहे. कारण या ठिकाणी संसारही चांगल्या पद्धतीने करतात आणि संसार करत करत या ठिकाणी परमार्थ देखील तेवढ्याच त्या तत्परतेने करत असतात. मला महाराज विचारायचं आहे, खरोखर आपण श्री संत ज्ञानोबा वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक आहेत, अनेक मुलं आपण शिकवत आहेत. तर या ठिकाणी आपण या विद्यार्थ्यांना या ठिकाणी येणारी ही भावी महाराज मंडळी आहे. तर या ठिकाणी मग वादन असेल, गायन असेल किंवा या ठिकाणी कीर्तनाचं काही त्यांना ज्ञान असेल, त्या सगळ्या गोष्टी त्यांच्याबरोबर ओव्या पाठ करून घेणं असतील, अभंग पाठ करून घेणे असतील, पक्वाज वादन असेल, गायनाचे अनेक धडे असतील, तर या सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही तरबेज करण्याचं काम करत आहे. तर कशा पद्धतीनं या संस्थेमध्ये तुम्ही अगदी तुमचा हा पायाच आहे, तुमची सुरुवातच आहे, पण सुरुवात जरी असली तर 25-30 विद्यार्थी आहेत, चांगल्या वातावरणात त्यांना शिकवत आहेत, ज्ञानदानाचं काम करतायत. अशा गोष्टी या शिक्षी करत असतात. कारण एकीकडे कीर्तन, एकीकडे परमार्थ आहे, संसार आहे आणि परत वारकरी शिक्षण संस्था आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पूर्ण वेळ देऊन करायच्या आहेत. कशा गोष्टी मग मॅनेजमेंट कसं असतं इथलं? खरं तर मी थोडंसं संस्था स्थापन कशामुळे केली हे तुम्हाला थोडंसं मुळात सांगू इच्छितो. सांगा. कारण की इंग्रज जाऊन जवळजवळ 75 वर्ष झाली. कारण की आपण कालच भारताचा आझादीचा अमृत महोत्सव साजरा केला. आमच्या लोकशक्ती शाळेमध्ये आम्ही सुद्धा तो साजरा केला. पण इंग्रज गेल्यानंतर दिंडूर सारख्या सिटीमध्ये जर इंग्रजांच्या नावाने 8-10 इंग्लिश स्कूल सुरू असतील, चांगली गोष्ट आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावला आणि दिला पाहिजे, त्याच्याबद्दल वाद नाही. पण ज्या ज्ञानोबारांनी 750 वर्षापूर्वी वारकरी संप्रदायाचा पाया रचला, त्या ज्ञानोबारांची विचारधारा घेऊन पुढे चालणारी एखादी संस्था दिंडूर सारख्या ठिकाणी असावी असं आमच्या मनामध्ये आलं. आमचे सहकारी मित्र सुशील महाराज काशीद, उद्धव महाराज कोथिंबिरी आणि आम्ही तिघांनी म्हणून असा विचार केला की आपणही दिंडूरमध्ये एखादी वारकरी शिक्षण संस्था निर्माण करू. आणि या उद्देशाने आमचं अगदी 8 दिवसात नियोजन झालं आणि आम्हाला हे या जागेचे मालक असणारे रमेशरावजी कटारे, सुदामरावजी कटारे, गोविंदांना कटारे यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं. आणि ही संस्था आम्ही अगदी 8 दिवसामध्ये आमच्याकडं अपेक्षेपेक्षा जास्त विद्यार्थी झाले
आणि या ठिकाणी हे विद्यार्थी आले तर आम्ही या संस्थेमध्ये मुलांना सर्वात पहिल्यांदा मुलांचं मन कसं परमार्थाकडे वळेल याच्याबद्दल प्रयत्न केले. त्यांना परमार्थाची आवड आणि गोडी कशी निर्माण होईल याचा विचार केला. त्याच्यानंतर त्यांना आम्ही शालेय शिक्षणाचाही पुरेपूर फायदा घेण्यासाठी आम्ही ते स्वतः एक आमचे शिक्षक आहेत, मित्र आहेत, एक रुपया न घेता शिकवतात. आमचे शिवाजी ठोंबरे सर रोज या ठिकाणी येऊन मुलांना शाळेतलं शिक्षण शिकवतात. तर त्यांनी आतापर्यंत प्रत्येक मुलाकडून 30-300 उजळणी पाठ करून घेतली. आमच्या संस्थेतला कोणताही विद्यार्थी उभा करा आणि त्याला तुम्ही पाढे विचारा, तो सांगू शकेल. त्याच्यानंतर इंग्रजीचे शब्दही पाठ करून घेतले आणि त्यातली त्यात पुन्हा त्यांना सुरुवातीला आम्ही टाळ कसा वाजवायचा, टाळी कशी वाजवायची, अभंग कसे पाठ करायचे, हरिपाठ कसा पाठ करायचा, श्लोक कसे पाठ करायचं याचं ज्ञान आम्ही दिलं. त्याच्यानंतर स्वराचं, तालाचं, पक्वाजावर थाप कशी टाकायची, त्यानंतर पेटीवर स्वर कसा लावायचा याचंही शिक्षण आम्ही आमच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून देत राहिलो. आणि आता इथून पुढं पोरांचं आताशी बेसिक तयार झालंय. 1-1.5 महिन्यामध्ये काय होणार, पण बेसिक तयार झालंय आणि इथून पुढे आम्ही मुलांना योग्य प्रमाणे मार्गदर्शन देणार आहे. आमचा नियोजित टाइम ठरलेला आहे. सकाळी 4:30 वाजता आम्ही उठवतो मुलांना. 4:30 ते 6 वाजेपर्यंत मुलांकडून आम्ही मुलाला जे वाद्य शिकायचंय त्या वाद्याची प्रॅक्टिस करून घेतो. 6 वाजता आम्ही मुलांचं सर्व प्रातःविधी सर्व आवरून 6:30 या ठिकाणी वारकरी संप्रदायाची प्रार्थना आणि सार्वजनिक नित्यनियम आम्ही घेत असतो. 7:30 पर्यंत 7 ते 8:30 पर्यंत आम्ही भगवद्गीतेचा पाठ होतो. त्याला भगवद्गीतेची संहिता किंवा संता असं म्हणतात. भगवद्गीतेची संहिता आम्ही व्याकरण शुद्ध पद्धतीने या ठिकाणी देतो. आणि भगवद्गीतेची संहिता झाल्यानंतर 8:30 वाजता आमच्याकडे नाश्ता असतो. 8:30 वाजता नाश्ता आमच्याकडे कधी पोहे, कधी खिचडी, कधी उपीट या पद्धतीने नाश्ता असतो. 8:30 ते 8:45 पर्यंत नाश्ता 15-20 मिनिटात होतो आणि 9:15 ते 9:10 पर्यंत 1 तास आम्ही मुलांना अभ्यासासाठी बसवतो. शाळेतला अभ्यास आम्ही करून घेतो आणि 10 वाजता या ठिकाणी लोकशक्ती माध्यमिक विद्यालय या संस्थेचं आम्हाला खूप मोठं सहकार्य मोलाचं आहे आणि संस्थेची गाडी आमच्याकडे येते. आम्ही मुलं शाळेत पाठवतो डबे घेऊन. शाळेतनं आम्ही इथं मुलांना स्वतः डबे भरून देतो आणि डबे घेऊन शाळेत पाठवल्यानंतर मुलं 4 वाजता घरी येतात. 4 वाजता आल्यानंतर त्यांना आम्ही थोडंसं फ्रेश होऊ देतो, लगेच अर्धा तास खेळू देतो आणि लगेच पुन्हा आम्ही त्यांना पक्वाजाचा 1 दिवस आड करून आणि 1 दिवस आड करून पेटीचा, म्हणजे आज पक्वाजाचा झाला उद्या पेटीचा असा क्लास होतो. आणि 5-5:30 पर्यंत क्लास होतो. 5च्या नंतर आम्ही नित्यनियम 5:30च्या नंतर 6:30-7 वाजेपर्यंत 1 तास हरिपाठाचा नित्यनियम असतो. वारकरी संप्रदायाची संध्या आणि ते नित्यनियम झाल्यावर जेवण आणि लगेच पुन्हा संध्याकाळी आम्ही 10 वाजेपर्यंत मुलांना शालेय अभ्यास करून घेतो. संप्रदायाच्या शिक्षणाविषयी तर आमची तळमळ आहे, पण आम्हाला असं वाटतं की संप्रदायाचं शिक्षण कदाचित 10वी-12वीच्या नंतरही घेता येतं, पण 12वी पर्यंत मात्र शालेय शिक्षण खूप महत्वाचं आहे. म्हणून आम्ही मुलांकडून शक्यतो जास्तीत जास्त शाळेचा अभ्यास कसा होईल. काही 10वी-12वीचे विद्यार्थी आमच्याकडे 1ली ते 12वी पर्यंत विद्यार्थी, त्यांच्यासाठी आम्ही इथे क्लासची सुद्धा व्यवस्था केली. स्वतंत्र क्लास त्यांचे सुद्धा आहेत आणि या पद्धतीने आम्ही सकाळी 4-4:30 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत ही सर्व संस्थेचं आमचं नियोजित कार्यक्रम असतात. आणि ज्यावेळेला आम्हाला कधी तुम्ही विचारलं की कार्यक्रमाचं कसं ऍडजस्ट करता, तर आम्ही 3 जण असल्यामुळे एखादा कार्यक्रम आला, आता आज आमचे मित्र सुशील महाराज कार्यक्रमाला गेले तर मी संस्थेत आहे, मी कार्यक्रमाला गेलो उद्धव महाराज संस्थेत असतात, म्हणजे आमच्या 3पैकी कोणीतरी 1 जण संस्थेत इथे असतं आणि त्यामुळं 1 जणाचा दबाव मुलावर कायम राहतो. म्हणजे मुलांच्या लक्षात येतं की आपले गुरुजी आपल्या समोर आहेत, आपल्याला पाहतात. जसं CCTV कॅमेरा 24 तासच बघत राहतो, तसं आमच्या 3पैकी कोणीतरी 1 जण या मुलावर 24 तास लक्ष देऊन आहे आणि या पद्धतीने आमचं सर्व ऍडजस्ट होतंय आणि म्हणून कमी दिवसामध्ये मुलांनी चांगली प्रगती केलेली तुम्हाला आढळून आलेली असेल किंवा येईल. महाराज, या ठिकाणी मला विचारायचं आहे, खरोखर आतापर्यंत आपण अनेक कार्यक्रम केलेले आहेत, अनेक कीर्तनाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आपली सेवा सुरू आहे. तर आतापर्यंत आपण या ठिकाणी अनेक अभंग घेऊन अनेक आपण या ठिकाणी त्याचं सोडवणूक केलेली आहे, त्याच्यावर चिंतन केलेलं आहे. तर तुम्हाला सगळ्यात जास्त कोणता अभंग भावतो आणि त्यावर कशा पद्धतीने तुम्ही भाष्य करा, काय सांगा? तसं तर मला मी 2002ला साधारणतः 1 किंवा 2ला वांगी ते दिंडरोड माध्यमिक विद्यालयाला शाळेत यायचो. तर त्यावेळेला मला थोडी भजनाची आवड निर्माण झाली. आमचे गुरुवारी वैकुंठवासी सोपान काका गरड ज्यांनी आम्हाला भजन शिकवलं, त्या सोपान काकाच्या
आम्ही घरी भजनाला जायचो देवघर म्हणून. अच्छा. आणि भजन करत असताना मला लहानपणी गाण्याचा आवाज नव्हता. लहान दुसरे मुलं आमचे मित्र गाण्यासाठी तत्पर होते. पण मग त्यांनी चांगलं चाल म्हणले की मी काय करायचो, अभंग पाठ करायचो. तर मी वांगी ते वांगी फाटा कुंडी फाटा तिथपर्यंत पायी येताना रोज एक अभंग पाठ करायचो. अरे वा. तर त्या काळात मी 3 वर्ष नाथ महाराजांचे जवळजवळ 900 अभंग पाठ केले होते. बहुत बढिया. तर त्या नाथ महाराजांच्या अभंगामध्ये जे बरेचसे अभंग आहेत, त्यातला ते- कोणता जवळचा हा वाटतो? सांगतो मी तुम्हाला. तर त्याच्यामध्ये माझ्या जवळ वाटणारे अभंग, देह हा काळाचा जाणार शेवटी, याची धरून मीची गोडी काय, जाणार 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 हे विश्व, वावगाची सोस करी शिवाया, नाशिवंतासाठी रडतोशी काय, एका जनार्दना शरणाने घेतो पाया, नाशिवंतासाठी रडतोशी काया, जनार्दना शरणाने घेतो पाया, एका जनार्दनी भेटी होता संतांची, मग जन्म मरणाची चिंता नाही. हा अभंग माझ्या अत्यंत हृदयातला आहे. अरे आणि वा. या अभंगावर मी बरेचसे कीर्तन केलेत. आजही दुपारी मी लोणगावला कीर्तनाला गेलो तर याच अभंगावर मी त्या ठिकाणी चिंतन मांडलं. तसे असे बरेच अभंग आहेत. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेला मी इथे शाळेत होतो, मला सांगायचा विषय राहिला की त्यावेळेला आमचे विजय देशमुख सरांनी मला कन्या सासुराशी जाय मागे परतोनी पाहे या अभंगावर त्यांनी मला खूप अभंग रोज म्हणायला लावायचा. आणि हा अभंग म्हणताना आजही मी तर नाही, पण अभंग म्हणल्यानंतर अख्खा समाजही आणि अख्खा महाराष्ट्रही रडतो, कारण की तो त्या ठिकाणी विरहातला अभंग आहे. हाही अभंग माझ्या त्या ठिकाणी अत्यंत जवळचा आहे. तसा कोणता अभंग जवळचा असं म्हणणं थोडंसं चुकीचं आहे, कारण की अभंग सगळं त्याचं नावाच आहे, ज्याचा भंग होत नाही ते अभंग. तसे सर्वच ज्ञानोबारायांचे, तुकोबारायांचे, नाथ महाराजांचे सर्वच अभंग त्या ठिकाणी अभंगच आहेत. पण माझ्या जीवनामध्ये विशेष करून नाथ महाराजांच्या अभंगाचा प्रभाव तुम्हाला जाणून येईल. आणि बहुतांश कीर्तनाला माझ्या नाथ महाराजांचे अभंग विशेष करून असतात, कारण की नाथ महाराजांचे अभंग मला खूप सोपे वाटतात. महाराज या ठिकाणी विचारायचं आहे, या ठिकाणी सध्या आपण बघतायत, पाहतायत, ऐकतायत, तर समाजामध्ये या ठिकाणी ही मायबाप जनता किंवा समाजामध्ये खूप बरबडलेली लोक आपल्याला पाहायला मिळतात. हो. ते की व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत, ते आईवडिलांना न सांभाळणारे लोक आहेत. या ठिकाणी अनेक कुटुंब या ठिकाणी एकमेकापासून दूर गेलेले आहेत. तर असे अनेक समाजामध्ये या जगामध्ये दुःख, खूप मोठं दुःख आहे. प्रत्येकाला जो जन्माला आलेला आहे तो प्रत्येकाला दुःख आहे. पण खरोखर त्या दुःखातून जर सुटका करायची आहे किंवा या दुःखातून ज्याला या ठिकाणी दूर जायचं आहे किंवा या दुःखापासून सुटका करून सुखमय जीवन, एक आनंदीमय जीवन जगायचं आहे, यासाठी नेमकं लोकांनी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हाच प्रश्न विचारला भागवतामध्ये, ज्यावेळेला भक्ती माता नारद आणि ज्ञानवैराग्याचा संवाद आहे, तेव्हा ज्ञानवैरागी म्हातारे झाले, भक्ती माता तरुण होती, म्हणजे मुलं म्हातारे आणि आई तरुण. त्यावेळेला भक्ती रडत असताना नारदानी भक्तीला उपदेश केला, श्रीकृष्ण चरणाम भोजम स्मर दुःखम गमिष्यती. हे भक्ती माते, तू भगवान परमात्म्याच्या चरणाचं स्मरण कर, तुझं दुःख नाहीच होईल. म्हणून तसं आपण आजही भगवान परमात्म्याच्या चरणाचं चिंतन केलं की निश्चितच आपल्या जीवनातले सर्व दुःख कमी होतील, आपोआप कमी होतील. कारण की नामाची ती ताकद आहे. नामाने त्या ठिकाणी नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. तुकाराम महाराज म्हणतात, नामाने संसार नाहीसा होतो म्हणजे दुःख, संसार म्हणजे दुःख. हे दुःख सर्व नाहीसे होतं ते भगवंताच्या चिंतनाने आणि भगवंताच्या भक्तीने. एकदा का भक्तीने मन आकृष्ट केलं की माणसाची या शरीराकडे आणि दुःखाकडे पाहण्याची वृत्ती तुच्छ होते. आणि परमात्माच एक आपलाच आहे, आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. तुम्हाला सुख पाहिजे असेल तर देव आपलासा करा, देव आपलासा केल्याशिवाय सुख मिळणार नाही. असं साधू संतांनी हजारो अभंग, हजारो श्लोक आणि हजारो ओव्या पद लिहिलेले. बघा या ठिकाणी हरिभक्त परायण विष्णुकांत महाराज खरोखर त्यांच्या अभ्यासातून, त्यांच्या आतापर्यंतच्या आलेल्या अनुभवातून या ठिकाणी नेहमी ते लोकांना संदेश देत असतात. तर महाराज या ठिकाणी तुम्हाला खरोखर तुमच्या येणाऱ्या काळामध्ये अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती उतरावू, कारण तुमच्या कीर्तनरूपी सेवेतून आणि श्री संत ज्ञानोबाराय वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून असं तुमचं दिवसेंदिवस नाव या ठिकाणी तुमचं नाव होत राहू, यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामन दत्तासह श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र वन चॅनल.